श्रोत्यांनो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रुपयाच्या ढासळत्या मूल्याविषयी. श्रोतेहो, देशविदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामामुळे रुपयाच्या विनिमय मूल्यामध्ये मागील काही दिवसात तीव्र घसरण होत आहे. प्रति डॉलर 60 पैशांच्या घसरगुंडीसह रुपयाचं मूल्य मागच्या सोमवारी इतिहासात प्रथमच 77.50 या पातळीवर घसरलं. जागतिकीकरणानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भरघोस वाढ झाली. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचं प्राबल्य आहे. जगातील प्रमुख व्यवहार डॉलरमध्ये होत असतात आणि त्यातही खनिज तेलासंबंधित व्यवहार विशेषतः डॉलरमध्ये होत असतात. त्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या किमतीमध्ये वाढ होणं हे भारतासारख्या आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशाला अधिक त्रासदायक. रशिया युक्रेनमध्ये अपेक्षेपेक्षा लांबलेलं युद्ध, अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढीबाबत आक्रमकता, चीनमधील कोरोना टाळेबंदी आणि तिथलं मंदीसदृश्य आर्थिक परिणाम आणि यात भर म्हणून विदेशी गुंतवणूकदारांचं अखंडपणे सुरू असलेलं देशाबाहेर पलायन या कारणांमुळे रुपया उत्तरोत्तर कमकुवत बनत आहे. खनिज तेलाच्या भडकलेल्या आंतरराष्ट्रीय किमती आणि तेलाच्या आयातीसाठी देशातून वाढलेल्या डॉलरच्या मागणीनेही चलनाच्या घसरगुंडीला हातभार लावला आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत किंमत कमी होण्याचा परिणाम आयात आणि निर्यातीवर होत असतो. रुपयाचं मूल्य कमी झाल्यानं आयात महाग होते आणि निर्यात स्वस्त होते. साहजिकच त्यातून निर्यातीला पोषक वातावरण तयार होतं. पण आपल्या गरजेच्या साधारण 85% खनिज तेल आपल्याला आयात करावं लागतं. तसंच सोनंसुद्धा भारतात आपल्या गरजेच्या 1% कमी उत्पादित होतं. या दोन्ही उत्पादनांची मागणी खूप जास्त असल्यानं त्यांच्या आयातीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. अशा वेळेस रुपयाचं घसरतं मूल्य भारत सरकारसमोर आव्हान निर्माण करतं. यावर अधिक चर्चा करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अचानकपणे 40 पैशांनी वाढ केली. याचा सर्व जगताला धक्का बसला. पण अशी वाढ होणं अनिवार्य होतं, कारण एकंदरीतच आपण बघितलं तर महागाई निर्देशांक हा दिवसेंदिवस वाढतच होता आणि अर्थातच त्याला रशिया आणि युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी होती. तसंच आपण बघितलं तर रुपयाचं एक मोठ्या प्रमाणात घट झाली रुपयाची डॉलरच्या तुलनेत आणि तो चक्क 77 रुपयाच्या या पट्ट्यात येऊन थांबला. आणि काहीशी आपण जर कारणं बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी गुंतवणूकदार हे भांडवल बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा आपण बघितलं की 40 पैशांनी जेव्हा रेपो रेट वाढला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या सेंट्रल बँक म्हणजे US फेडनी आपला रेट तब्बल 50 बेसिस पॉईंटनी वाढवला. आणि अमेरिकेची तुलना केली आणि भारताची तुलना केली तर आपण जर त्याचे व्याजदर बघितले तर अर्थातच अमेरिकेचा व्याजदर एवढे वाढवूनसुद्धा हा 1% खाली आहे आणि भारतामध्ये हा आपण बघितलं की 4.40 झाला. सर्वच जगात आता महागाई हा एक मोठा प्रश्न झाला आहे या युद्धामुळे. आणि मग ते विविध वस्तू असतील किंवा खनिज तेल असेल प्रत्येकाचेच भाव वाढत आहेत. भारताचा विचार केला तर भारताकडे एक परकीय गंगाजळची सुस्थिती होती, अजून आहे असंच म्हणायला पाहिजे. पण $642 अब्ज वरून ती आता 600च्या खाली आली आहे आणि त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला बऱ्यापैकी पावलं उचलावी लागली. आणि त्याच्यात एक जो तोल ठेवायला लागतो की आयात आणि निर्यात ह्या दोघांना पोषक वातावरण कसं निर्माण होईल हे करणं एका मध्यवर्ती बँकेचं असतं आणि रिझर्व्ह बँकेने तेच केलं. मागच्या काही महिन्यात आपण बघितलं आणि अगदी पर्टिक्युलरली मागच्या महिन्यात बघितलं तर आपले जे एकूणच आयात आहे ती नेहमीच ही सोन्याची किंवा खनिज तेलाची असते. पण मागच्या महिन्यामध्ये खनिज तेल आणि सोनं वगळता आयात मोठ्या प्रमाणात झाली. हे एक चांगलं द्योतक असतं की ज्यामुळे आपण म्हणू शकतो की उत्पादकतेच्या दृष्टीने काही यंत्रसामुग्री वगैरे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आयात झाली. आणि हे सगळं होत असताना मात्र मोठं जे प्रश्नचिन्ह आपण म्हणतो की एकूणच रुपयाचा जो घसरता दर आहे त्याचा आता कसं होणार. पण आपण म्हणतो की रुपयाची जरी ही किंमत घसरत असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे परकीय गंगाजळी असल्यामुळे तसं काही मोठं कारण नाही आहे. पण खनिज तेलाच्या दृष्टीने विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात खनिज तेल भारत आयात करते आणि सोनं आपल्याला माहिती आहे की सणासुदीच्या दिवसात पण खूप मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आपण जे खनिज तेलासाठी आपण आयात करतो त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपल्याकडे निर्यात सुद्धा होते
आणि त्या निर्यातीमध्ये सुद्धा वाढ होते आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी काही ना काहीतरी फरक पडतोय. आणि अर्थातच महागाई हा जो एक मोठा प्रश्न आहे आपल्यापुढे, तर त्या महागाई निर्देशांकावरती कसा काबू आणायचा हे मोठी कसरत आहे रिझर्व्ह बँकेपुढे. अन्यथा पुढील महिन्यात जे धोरण होईल रिझर्व्ह बँकेचं पतधोरण, त्याच्यामध्ये सुद्धा 25 पैशांनी हा रेपो रेट वाढू शकतो. आणि लोक आधीच तक्रार करायला लागलेत, कारण आपण बघितलं की रेपो रेट वाढल्यानंतर ताबडतोब जिथे कर्ज घेतात तो कर्जाचा दर वाढतो, पण त्या मानाने आपण बघतो तर फिक्स डिपॉझिटचा किंवा ठेवीचा दर वाढत नाही. त्यामुळे बँकांना या बाबतीत पण काहीतरी समतोल आणावा लागेल. आणि रुपयाची जी घसरण आहे ती मला वाटतं ही तात्पुरती असावी असा अंदाज आहे. अर्थात एक गोष्ट इथे मोठ्या प्रमाणात नमूद करावी लागेल की जरी भारताचा हा दर रुपयाच्या तुलनेत जरी घटला असला तरी बाकीची जी चलनं आहेत जगातली ती मोठ्या प्रमाणात घटली आहेत. म्हणजे जपानचा येन असो किंवा युरो असो किंवा ब्रिटनचं पाऊंड असो, त्या तुलनेमध्ये हा रुपया फक्त 5 ते 6% घटला आहे. आणि त्या ज्या करन्सीज आहेत त्यांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची तर किंमत वाढलेलीच आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी तारतम्य बाळगून ह्या प्रसंगातून कसं मार्ग काढायचा हाच आता एक रिझर्व्ह बँकेपुढे आव्हान आहे. आणि मला वाटतं रिझर्व्ह बँक हे नक्कीच पेलू शकेल. श्रोतेहो, जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगाशी जोडली गेली आहे. स्वाभाविकपणे डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील घसरणीचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते महागाईतील भडका, त्या परिणामी व्याजदरातील आक्रमक वाढ यातून अर्थव्यवस्था मंदावण्याची चिंता वाढू शकेल. महागाईचा भडका हा त्यामुळे अजून वाढू शकतो. केंद्र सरकारला तूट नियंत्रणात ठेवणे अधिक अवघड होऊ शकेल. रुपयाच्या मूल्यातील घसरणीचे परिणाम विशद करताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, देशात महागाईचा दर हा वाढतो आहेच. तापत्या उन्हाप्रमाणे महागाईचा दरही उच्च तापमान नोंदवतो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. अशा या महागाईच्या आगीच्या भडक्यात गेल्या काही दिवसांमध्ये रुपयाने इंधनाचं काम केलेलं आहे. हो, रुपया हा इंधन म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी आवश्यक असलेलं चलन हे स्थानिक पातळीवर फारच रोडावलेलं आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत सातत्यानं घसरत असून सोमवारी त्याने 77च्या खालचा नीचांक नोंदवला. मंगळवारी काहीसा रुपया सावरला असला तरी बुधवारी त्यात पुन्हा घसरण नोंदली जाऊ लागली. रुपयाचा हा प्रवास डॉलरच्या तुलनेत 80कडे चालला की काय असं चित्र स्पष्ट होत आहे. डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण ही फक्त स्थानिक चलनाबाबत नाही आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे जवळपास सर्वच देशांच्या प्रमुख चलनाची तेथील स्थानिक चलनाची अवहेलना ही सातत्याने सुरू आहे. आणि परिणामी अमेरिकन डॉलर हा भक्कम होत चाललेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, मग ते रशिया युक्रेन युद्ध असू देत किंवा कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती असू देत आणि प्रत्येक देशातील वाढती महागाई असू देत, यामुळे डॉलरवर विपरीत परिणाम करत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक देशाचं स्थानिक चलन हे रोडावत चाललेलं आहे. भारतीय रुपयाबाबतची चिंता ही वेगळी आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर या रुपयाच्या घसरणीचा ताण पडणं स्वाभाविकच आहे. आधी म्हटल्याप्रमाणे महागाईत हे रुपयाचं घसरण इंधन घालतं की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. देशात महागाईचा आधीच भडका उडालेला असताना किरकोळ महागाईचा निर्देशांक हा गेल्या अनेक महिन्याच्या उच्चांकी स्तराला असताना महागाई आणखीन वाढण्याची शक्यता या घसरत्या रुपयामुळे निर्माण झालेली आहे. आपण डॉलरच्या बदल्यात अनेक वस्तू आयात करतो. अर्थात आता वाढत्या डॉलरमुळे किंवा डॉलरसाठी अधिक पैसे खर्च करावे लागत असल्यामुळे या आयात वस्तू महाग होणार यात शंकाच नाही. त्याचबरोबर या साऱ्या घटनांचा सरकारच्या तिजोरीवर होणारा परिणामही लक्षात घ्यायला पाहिजे. देशाची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर भार असतोच असतो. वाढती निर्यात, वाढता व्यापार यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कम होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने यात घसरण सुरू आहे. आपण पाहिलं आहे की देशाची राखीव परकीय गंगाजळी ही देखील झपाट्याने कमी होत चाललेली आहे. गेल्या 8 महिन्यात तब्बल 45 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी ही कमी झालेली आहे. या रूपाने भांडवली बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय कायमच राहिलेला आहे. त्यामुळे देशात डॉलरची गुंतवणूक ही कमी होत आहे आणि त्यात आता घसरत्या रुपयामुळे डॉलर महाग झाला आणि त्याकडे दुर्लक्ष होणं हे गुंतवणूकदारांचं स्वाभाविक धोरण आहे. वाढत्या
डॉलरच्या खरेदीमुळे किंवा खर्चामुळे अनेक वस्तू महाग होणार आहेत आणि आयात वस्तूंचा खर्चही वाढणार आहे. आज आपली देशाच्या वस्तूंच्या अवलंबनेबाबत तेल, वायू किंवा रबर वगैरे किंवा वस्त्रोद्योग यासारख्या वस्तूंवर अवलंबूता अधिक आहे. ही सगळी वस्तू आयात करायची किंवा सेवा घ्यायची तर वाढत्या खर्चाने किंवा अधिक मोबदला देऊन ती घ्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच नजीकच्या काळात रुपयाचं प्रमाण असंच घसरतं राहिलं तर महागाई अधिक वाढू शकते. त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीचा भार आणि वित्तीय तूट फोफवली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशावेळी रिझर्व्ह बँकेचं अपेक्षित हस्तक्षेप हा आलाच. गेल्या काही दिवसात रिझर्व्ह बँक तशा उपाययोजना करत आहे. म्हणजे बाजारातल्या चर्चेनुसार सोमवारच्या मोठ्या रुपयाच्या पडझडीनंतर मंगळवारी काही प्रमाणात रिझर्व्ह बँकेने प्रयत्न केले. पण तरीसुद्धा रुपयातली घसरण थांबत नाही हे बुधवारच्या व्यवहारावरून आपल्याला लक्षात येतं. डॉलरच्या तुलनेत रुपयातली घसरण ही अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब आहेच. मात्र त्याचे परिणाम आता थेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार यात शंकाच नाही. अप्रत्यक्ष काय होईना रुपयाच्या घसरणीचा परिणाम हा आमच्या खिशावर नक्कीच जाणवत राहणार आहे. भारतीय चलनाप्रमाणेच अन्य चलनंही डॉलरच्या तुलनेत कमकुवत होताना दिसत आहेत. पाकिस्तान किंवा शेजारचा श्रीलंका यातली आर्थिक स्थिती आपण रोजच अनुभव घेत आहोत. असं असलं तरी रुपयातली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेला परवडणारी नाही हे नक्कीच. आता या रुपयाचा प्रवास कितपत घरंगळत जातो हे लवकरच कळेल. श्रोते हो, रुपयाचं मूल्य घसरणं ही घटना देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत नाही. चलनाचं मूल्य सरकार स्वतः कमी करतं त्याला अवमूल्यन म्हणतात. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या मागणीमुळं किंवा चलनाच्या वाढलेल्या पुरवठ्यामुळं चलनाचं मूल्य कमी झालं तर त्याला घसरण म्हणतात. रुपयाचं मूल्य वधारणं किंवा घसरणं या दोन्ही गोष्टी हिताच्या नसतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात मूल्याचं स्थिर राहणं अंतिमतः सर्वात जास्त फायद्याचं ठरतं. भारतीय अर्थव्यवस्थेत रुपयाची किंमत स्थिर ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असली तरी रुपयाचं मूल्य रिझर्व्ह बँक निश्चित करत नाही. रिझर्व्ह बँक खुल्या बाजारात चलनांची खरेदी विक्री करून रुपयाच्या किमतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकते. परंतु कृत्रिमरित्या रुपयाची किंमत स्थिर ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची नाही. ज्या चलनाचं मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात सामान्यतः स्थिर राहतं अशा चलनाला कठीण चलन म्हणतात. डॉलर हे कठीण चलन आहे, परंतु मागच्या काही आठवड्यात सर्वच चलनांचं डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झालं आहे. तुलनात्मक विचार केला तर भारतीय रुपया इतर चलनांच्या तुलनेत कमी घसरलेला दिसतो आणि पाऊंड, युरो या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी सरस आहे. भारताकडे परकीय चलनाची गंगाजळीचा साठा निदान 8 महिने पुरेल एवढा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची मजबूती दिसून येते. शिवाय आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारत हे गुंतवणुकीसाठी आश्वासक गंतव्यस्थान आहे. यासाठी सुद्धा सद्यस्थिती फार चिंताजनक नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय बाजारात काही चढ उतार होतच असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरं जाणं भाग तर आहेच, परंतु त्यातून दीर्घकालीन सामर्थ्याची पायाभरणी करणं अधिक योग्य ठरतं. संकटांचं संधीत रूपांतर करणं आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं यासाठी सरकारनं उपाययोजना आखायला हव्यात आणि त्यासाठी पोषक वातावरण घडवण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र यायला हवं. असं झालं तर आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली भारताचं स्वप्न फार दूर नसेल. श्रोते हो, याचबरोबर आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी.